गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दम् ईशं आनन्दवल्लभम्। भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरू चरणी मनोभावे नमन करूया आणि साक्षात परमात्मा जो शिवस्वरूप त्या शिवाच्या चरणी मनोभावे नमन करू। कारण आज श्रावण महिन्यातला सोमवार आहे, श्रावणी सोमवार। आज परत काय सोमवती अमावस्या, अत्यंत असा आहे, चांगला दिवस आहे आणि शंभो तव आराधना म्हटलेले की त्या शंभोची आराधना करण्याचा असा हा अत्यंत पवित्र दिवस। आणि म्हणून आपण आज पंचाक्षरी मंत्र हा आपण आज बघणार आहोत। ओम नमः शिवाय हा 5 पंचाक्षरी, 5 अक्षरी म्हणून पंचाक्षरी म्हणतात। तर आता आपण सुरुवातीला बघूया की एक वेदामध्ये प्रार्थना आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना। असतोमा सत्कर्य, तमसोमा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्मा अमृतम गमय। तर ही जी वेदातली प्रार्थना आहे ती अशी काय, प्रत्येक म्हणजे प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातून अशी उत्स्फूर्त, अशी सहज अशी आलेली अशी ही आहे। म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात एक तळमळ असतेच आणि त्याच्यातून काय आहे, ह्या प्रार्थनेतून ही तळमळ व्यक्त केलेली गेलेली आहे। जसं आता काय होतं की प्रत्येक जीव, मग तो साधक असो, विचारपूर्वक काय आहे हे सगळं जीवन जगतं आहे आणि जीवन जगता जगता त्याला काय आहे, आपण बघतो लहानपणापासून प्रत्येकाला काय खूप इच्छा असतात, वासना असतात, काही काही त्याच्या कल्पना असतात आणि त्याप्रमाणे तो आपलं जीवन काय आहे घडवत असतो। त्या दृष्टीने कोणाला काय आणि याच्यातून काय आहे, त्याच्या त्या सगळ्या इच्छा वासनेप्रमाणे तो आपल्या अवतीभोवती तसं जग निर्माण करतो। कोणाला खूप काय, कोणी खूप मोठी घरं घेतात, कोणी गाड्या घेतात, कोणी काय असं सगळं असतं। पण हे सगळं करता करता जवळ म्हणतो ना की 50शी नंतर असं लक्षात येतं की अरे किती आपण धावलो पण या सगळ्यातून आपल्याला काय आहे, जी इतकी सगळी भौतिक समृद्धी तर मिळवली, भौतिक सुख मिळवण्यासाठी काय आहे आयुष्यभर आपण काय करत राहिलो, पण त्याच्यातून मला खरं सुख समाधान काही मिळाल्यासारखं वाटत नाही आहे। सगळं काय आहे, म्हणायला गेलं तर सगळं व्यवस्थित आहे, पण जी अंतरातून एक सुख शांती असते ना, ती काही अनुभवाला येत नसते। कुठेतरी सारखं खटखट असतं, कुठे प्रकृतीचं आहे, कुठे काहीतरी प्रपंचाचं आहे, कुठे काहीतरी कोर्ट कचेरी आहे, कुठे काय काय अनेक अंगाने
मग त्यावेळेस असं त्याला लक्षात येतं की म्हणजे नक्की काय, आपण एवढं सगळं जीवनात मिळवण्यासाठी एवढी वर्ष एवढी खटपट केली, पण काय आहे ते खरं तर असं म्हणजे सुखासाठीच करतो ना. आता शांतीने जगावं असं प्रत्येकाला वाटतं ना, पण तेच नाही मिळालेलं. मग नक्की काय, खरंच म्हणजे ह्या जीवनातून साध्य अजून काही वेगळं आहे का, असा काय होतो, असा विचार येतो. आणि म्हणून त्या असा विचार आला की मग खरंच सुख कुठे आहे असं शोधण्यासाठी त्याचा काय आहे, थोडासा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे काय, हे सगळं आपण केलं आहे, पण हे सगळं आज आहे उद्या नाही अशी परिस्थिती आहे ना. मग सत्य काय आहे, असं काय आहे, जो विवेकी आहे ना त्याच्या मनात असं येतं की मग सत्य काय आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी पुष्कळ आपण साधनं तर खूप आहे, आता बघतो ना सगळी साधनं आणि समृद्ध घर असतं. हां, तरीसुद्धा काय आहे, त्या एक घराला घरपण वाटत नाही. कारण का असं म्हणतो की म्हणजे जो एक आनंद म्हणतो ना की तो काही आपल्याला या सगळ्यात हल्ली तर आपण घरं पण बघतो ना, सगळे कसे हॉटेलसारखं एवढं फर्निचर एवढं सगळं असं कृत्रिमता सगळी. हां, त्याच्यापेक्षा एक गावातलं घर आपल्याला किती छान वाटतं. उलट थोडंसंच असतं पण किती तिथे एक असं प्रसन्नता शांती वाटते. आणि जेवढे सुखसाधनं तेवढी काय आहे, सगळी कृत्रिमता, माणसं पण कृत्रिम झालेली आहे, सगळंच असं म्हणजे. आणि त्याच्यामुळे लक्षात येतं की खरंच एवढं सगळं करून खरं सुखाचं तर मला मिळालेलंच नाही आहे. मग आता म्हणजे मिळालं तर नाही आहे, पण उलट काय, जेवढी सुखशांती ती पण हरवल्यासारखं होतं, असा काय आहे अनुभव येतो. आणि म्हणून असं लक्षात येतं की आता मग खरंच या जीवनाचं अंतिम साध्य मग खरं काय असावं. बहिरंगाने तर हे भौतिक तरी सगळं जीवन भरलेलं आहे, भौतिक साधनं खूप आहे, तरीसुद्धा काय आहे खरं सुख नाही आहे. आणि मग असा विचार करता करता काय हळूहळू त्याला उमजायला लागतं की मनाच्या साह्याने असं लक्षात येतं मनामध्ये की अरे एवढे सगळे काय आहे जीवनात प्रयत्न केले, पण तो आनंद मिळाला नाही. आणि खरं हवं होतं काय, मनाने विचार करताना कळतं की तो आनंद मला हवा होता. आणि मग खरं हे जीवन कशासाठी, ते आनंद मिळवण्यासाठीच आहे, तेच एक प्रयोजन आहे. आणि मग अशा मनामध्ये अशी सगळे काय विचार येतात आणि अशी व्याकुळता येते. आणि त्याच्याने ह्या काय ही जी प्रार्थना आपण बघितली ती अशी उत्स्फूर्त प्रार्थना अंतःकरणातून येते की अरे भगवंता, तू मला काय असं तो मा सत्य गमय, असं हे जे सगळं असत विश्व आहे, हां त्याच्याकडून म्हणजे तिथेच माझं मन अडकलेलं आहे, त्या असत गोष्टींमध्ये, असत माणसांमध्ये, असत वस्तूंमध्ये. असत का, कारण ते काही टिकत नाही कायम. सगळं आपण बघतो ना, येतं जातं, माणसं येतात जातात, हां वस्तू येतात जातात, घर येतं जातं, सत्ता संपत, सगळं असं आहे. म्हणून मग तो काय म्हणतोय की हे परमात्मा, तू मला या सगळ्या असत, हे सगळं नाशिवान आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, विचार 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 काय नाही, मनुष्य कसा होतो, प्रगल्भ होत जातो. की असं विचार करता करता कळतं की ह्या विश्वामध्ये हे एवढे भोग मिळाले, एवढं सगळं मिळाले, सुख सुविधा सगळं, पण खरं सुख नाही आहे. आणि म्हणून खरं सुख कुठे आहे, सत्यगमय, सत जो परमात्मा आहे त्याच्याच जवळ फक्त खरं सुख आहे. आणि म्हणून तू मला काय कर, या असतमधून सगळं माझं मन निघून जाऊन मला ते सत जो आहे तिथे माझं मन लागू दे. अशी काय अंतःकरणातून त्याच्या अशी प्रेरणा होते. आता हा सगळा आपला जीवनाचा आरंभ कशातून झाला, अज्ञानातून झालेला आहे. आणि म्हणून काय आहे, प्रत्येकाला अज्ञान नको आहे. संसार होते मला वाढला तर अज्ञानाचं म्हटलेलं की सगळा नाश व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आणि प्रत्येकाला वाटतं की मला ज्ञान हवं. कारण काय,
की हा जो परमात्मा आहे, जो आत्मा आपल्यामध्ये आहे ना, तो पण कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे आणि तो ज्ञानस्वरूप आहे. म्हणून अखंड ज्ञानाकडे प्रवृत्ती असते आपली, काहीतरी जाणावं, काहीतरी शिकावं, काहीतरी समजून घ्यावं. पण एवढं कळता कळता पण असं वाटतं की नाही, अज्ञान तर गेलंच नाही, उलट जास्तच वाढले अज्ञान. कारण हे सगळं जे जाणतो हे सगळं कसं आहे, अज्ञानच आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो की असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. तमस म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून तू मला कुठे नाही तर ज्ञानाकडे घे. आणि खरं ज्ञान कोण आहे, परमात्म्याचे. म्हणजेच काय की मला अशा प्रकारे तू ह्या सगळ्या अज्ञानातून मला जो ज्योतिस्वरूप परमात्मा आहे त्या ज्ञानस्वरूपाकडे तू ने. कारण हे काय आहे, ही अशी तळमळीने मागणीच केली कीच काय होतं की पश्चाताप होतो ना आतमध्ये, की आपोआप आपल्याला काय होतं, तिकडे जाण्याची प्रवृत्ती होते. आणि तिसरं म्हटले मृत्योर्मा अमृतम गमय, की प्रत्येक जणाला माहिती आहे, आपल्याला माहीत आहे, पण कसं ते माहीत, असं अज्ञानात माहीत आहे की ज्याला ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. त्यामुळे प्रत्येक देहाला मृत्यू हा अट्टळ आहेच. पण तरीसुद्धा काय होतं, अजून आत्ता नाही आहे पुढे, पण तरी मृत्यूचं भय तर आहेच, की केव्हा ना केव्हा काय आहे हेच जाणारे. आणि त्याच्यामुळे किती वेळा माणसांना असं नैराश्य येतं, हतबल होतो की काय आता माहीत नाही पुढे किती आहे, काय आहे, कसं होणार, काय होणार. अशा याच्यामध्ये त्याचं काय आहे असं जीवन जात असतं. आणि म्हणून इथे सांगतात की असं जीवन न जगता मृत्यूर्मा अमृत, असा हा जो मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकातली काय आहे सगळी माझी आसक्ती जाऊ दे, की त्यामुळे अमृत स्वरूप जो आहे परमात्मा, आणि त्या परमात्म्याकडे तू काय कर, माझं मन सगळं वळू दे. म्हणून ही जी प्रार्थना म्हटलेली आहे त्याचा हा अर्थ आपण बघितला. आणि अशा प्रकारे त्या प्रार्थनेचं जे सार आहे तेच समर्थ पण आपल्याला सांगतात. काय म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू ती शोधून पाही. विचार कर, मनाला सांगितले की म्हणून हे सगळं अशा प्रकारे जीवन जगताना मनामध्ये काय विचार करायला शिकलं पाहिजे, की जन्मभर काय करतोय, शोध घेतोय, कसला घेतोय, सुखाचा. पण ते मिळालेच नाही आहे. आणि जोपर्यंत ते सुख मिळत नाही तोपर्यंत ह्या जीवनाला कृतार्थता नाही, परिपूर्णता नाही. म्हणून हे मनालाच सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी काय म्हटलंय की मनात विचारू शोधून पाहे. तसं योग वसिष्ठात म्हणतात मन एव मनुष्याना कारण बंधन मोक्षदू. मन हेच काय आहे, कारण कशाला आहे, बंधनाला पण मनच कारण आहे आणि मोकळं व्हायला पण मनच कारण आहे. मनानेच काय केलं, ह्या सगळ्याला माझं माझं म्हणून याच्यामध्ये लिप्त होऊन गेला आहे. आणि तेच मनानेच काय करायचं आहे, सगळं मनातलं काढून टाकलं की माझं काहीच नाही आहे. कारण विचार म्हणजे विचार हे सगळंच कसं आहे, असं येणारं जाणारं नाशिवंत आहे. मग असं हे माझं कसं काय असेल, म्हणजे हे किती चुकीने आपण काय ह्याला धरलेलं आहे. अशा प्रकारे करायचं सगळं, देहाने राहायचं सगळं, पण मनाने काय करायचं, ह्या सगळ्यातून मोकळं व्हायचंय. म्हणून या मनालाच काय सांगायचंय की सारखंच काय करायचं शिकवायचंय, की हे जे सगळं काय आहे, दुःख आहे, नैराश्य आहे, हे सगळ्याचं मूळ कारण काय, आपल्या जीवनामध्ये जे जे काय होतंय. आता आपण बघतो 50, 55, 60 झाले ना की सगळ्यांचे चेहरे असे असतात. कुठे काय त्याच्यावर नूर नसतो, काही प्रसंग काही नाही, किती सगळं असं घेतलेलं आहे. आत्तापर्यंत जीवनात म्हणजे एवढं असं झालं आहे, तसं झालं आहे, असं नाही झालं, तसं नाही झालं, ही इच्छा होती ते नाही झालं, यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तमकं झालं, असं करून तो काय आहे आता जगतोय. जी तरुणपणी जी उमेद असते तशी काही राहत नाही. कारण का, मनाने हे सगळं काय याच्यात मी माझ्या ह्याच्यावर सगळं लादून घेतलं, माझ्यावर मुरखटून घेतलं. आणि म्हणून मनाला समजा हे सगळं काय कर्मधर्माने आहे, प्रारब्धाने जे
समोर आलं ते आलं, गेलं ते गेलं. आपल्याला काय त्याचं, मला काय, खरं काय आहे. जर भगवंताची गोडी लागली तर सगळ्यात पुण्य नाही ते त्यासारखं. किंवा ते म्हणतो की जी श्रीमंती, भौतिकता काहीच नसू दे, जसं असेल तसं, असा जर विचार मनाने केला ना, पण तो जो सत्य परमात्मा आहे त्याच्या तिथे मला किती गोडी, हीच माझी खरी श्रीमंती आहे असं म्हणून जर राहिलं ना, तर मन इतकं प्रसन्न व्हायला लागतं. तुकाराम महाराज काय होतं, काही नव्हतं, पण किती अखंड प्रसन्न, अनंताचे डोळे आनंद तरंग म्हणतात का, कारण मन त्यांचं काय झालं होतं, ह्या सगळ्यातून बाहेर पडलं होतं. म्हणून असं म्हटलं की असं मन हे जे आहे विषय सक्त असतं, रागद्वेषाने असं सगळं भरलेलं असतं आणि त्यामुळे सारखं बाहेर भावत असतं की अरे हे छान दिसतं, हे मला मिळालं पाहिजे, अरे हे असं झालं पाहिजे, अरे तसं झालं. सारखं मनामध्ये काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टी असतात. आणि म्हणून असं मनच काय होतं की हे अडथळा होतं. म्हणजे हे मन लागत नाही कुठेही शांतीने सुखाने राहून देत नाही. सारखं त्याच्यामध्ये काय आहे, हे नाही ते नाही ते नाही असं होत राहतं. आणि म्हणून सांगतात इथे की मनानेच काय करायचं आहे, सुखाचा शोध घ्यायचा आहे. आणि मनामध्ये जे आता राग द्वेष आहेत, किती प्रसंगाने आपण बघतो सारखे उफाळीत, सकाळपासून अवलोकन केलं लक्षात येतं किती उभा राग येतो, जरासं झालं की खपटक लगेच का राग येतो. मग असं हे मन आहे. मग असं रागद्वेषाने भरलेलं मन, त्याला शांती मिळेल का? शांती म्हणजे काय, परमात्म्याचं स्वरूप आहे. मग असे या मनामध्ये तो भगवंता नाही बसत. आपल्याला वाटतं आपण खूप काय करतोय देवाचं, पण काय अशा मनाने केलेलं असतं ना, त्यामुळे त्याला काय अगदी शांत प्रसन्न काय अनुभवाला येतच नाही. केलं तीर्थयात्रेला जातात, गेलो तिथे काय दर्शन घेतलं, काय ते टाकलं, काय केलं, पण खरं तिथे शांतीने बसून असं वाटलं हा किती छान वाटतंय. कारण जर त्या मनातलं सगळं गेलं असेल ना, तर मग साधं देवळात आपण गेलो ना तरीसुद्धा सगळे विचार सोडून तिथे शांतीने त्या मूर्तीकडे बघत बसलो ना, तर खूप छान वाटतं. पण सगळं आपण प्रपंच घेऊन जातो आणि म्हणतो देवा असं कर, देवा तसं कर, देवा आता हे एवढं दुखणं आलं ते बरं कर, देवा आताही सांगेल, असं करत जातो. मग काय होतं, शांती मिळतच नाही. आणि म्हणून असं म्हणतायत की अशी मनाला काय करायचं आहे, एकाग्र करण्याची सवय लावायला लागते. असं ते अनेक अग्रावर मन सारखं फिरत राहतं आणि म्हणून ते अशांत राहतं. मग आता त्याच मनाला काय करायचं की एकाग्र करायचं आणि ते असं बाहेरच्या गोष्टींनी काय होणारच नाही एकाग्र. त्याला अंतःकरणामध्ये पूर्ण आतमध्ये वळवलं ना, तर ते काय होतं, हळूहळू एकाग्र व्हायला लागतं. म्हणजे मनातले हे सगळे विचार निघून जाणं. आणि त्याच्यासाठी असं शास्त्रामध्ये आपल्या आपण बघितलं असं मन आहे. आणि मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत सुखाचा अनुभव नाही. मग आता ह्या मनाला कसं वाटणेवर आणायचं, त्याच्यासाठी शास्त्रामध्ये आपल्याला मंत्र उपासना सांगितली आहे की एखाद्या मंत्राची उपासना करणं. आता उपासना करायचं म्हणजे काय, आता ठिकठिकाणी आपण बघतो उपासना पण चालतात, काय ठराविक दिवशी ठराविक वारी सगळ्या उपासना असतात. पण त्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे असं वाटतं की पुन्हा पुन्हा ते म्हणायचं, काय हे स्तोत्र म्हणायचं, हे जप करायचं, काय काय ठरवलेलं ते म्हणायचं. अशा प्रकारे काय होतं, काही होत नाही. म्हणजे मनात आधी लक्षात घ्यायचं की मी हे म्हणणार आहे कशासाठी, पूर्ण तिथेच मन अगदी एकाग्र करून म्हणायचं. रुटीन म्हणून नाही आहे, पटपट म्हणायचं संपायचं, तरी काही मन शुद्ध होणार नाही. मन त्या जे म्हणतोय आपण, जो मंत्र म्हणतोय, जे श्री सूक्त म्हणते किंवा काय विष्णू सहस्र काय म्हणत असू ते म्हणताना पूर्ण काय आहे तिथेच लक्ष. आणि म्हणून अशी जर मंत्राची उपासना झाली तर काय होतं की हळूहळू मन शुद्ध व्हायला लागतं. म्हणून रुटीन म्हणून करायचं हे लक्षात ठेवायचं की रोज ठरवलं मग ते झालं पाहिजे, झालं की झालं असं करून नाही चाललं. मनाला काय आहे की त्या
मंत्रामध्ये अगदी असं तल्लीन करायचं. मग आता त्याच्यासाठी आधी काय करायला लागतं की थोडा तो जो आपण मंत्र म्हणतोय का जे काय म्हणतोय त्याचा अर्थ माहीत असेल ना तर जास्त काय होतं तिथे जास्त तो प्रभावी होतं ते म्हणणं. नाही तर आपण म्हणतो ना अर्था वाचून पोथी वाचली काय वाचली पारायण झालं पण काहीच त्याचा उपयोग नाही होत तेवढा म्हणजे जसा जेवढा व्हायला हवा तेवढा. म्हणून आपण बघतो की सगळं जे काय म्हणतो अथर्वशीर्षाचं पण हल्ली काय सगळं समजून घेतात. रामरक्षा म्हणतो ती पण सगळी अर्थासकट समजून घेतात. श्रीसूक्त अर्थासकट तसं हे सगळं म्हटलेलं आहे की अत्यंत जर आपल्याला खरं सुख हवं असेल तर ते समजून घेऊन ते म्हणायचं. तर काय होतं त्याच्यातून मन कसं व्हायला लागतं शांत होतं. तर कसं होतं आता आपण ते बघणार आहोत की पंचाक्षरी हा जो मंत्र आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ओम नमः शिवाय. ओम म्हणजे काय त्याचं मंगलवाचक नाम आहे. तर नमः आणि शिवाय. आता नमाचा अर्थ शंकराचार्यांनी वेगळे वेगळे सांगितलेले तसे आपण 4 अर्थ बघणार आहोत. तर नमाचा अर्थ खरा काय होतो त्याग करणं समर्पण करणं असं नमाचा अर्थ होतो. म्हणजे ओम नमः शिवाय. शिवाय शिवाय पण शिव म्हणजे काय कोणी एक व्यक्ती असं नाही आहे की तो शंकर असं नाही. शिव म्हणजे काय आनंद स्वरूप परमात्मा त्याला शिव म्हणतात. म्हणून असा जो आनंद स्वरूप परमात्मा त्याच्या चरणी मी नमः म्हणजे अर्पण करतो त्याग करतो असा काय होतं या मंत्राचा अर्थ होतो. आता पहिला अर्थ आपल्याला म्हणजे शंकराचार्य असं म्हणतात की शिव जो आनंद स्वरूप आहे तर त्याला काय करायचं त्याच्यासाठी मी त्याग करतो. आता एवढं कळलं त्याग पण कशासाठी त्याग करायचा त्याच्या तिथे कशा कारण तो आनंद स्वरूप आहे ना. मग त्या आनंदाची मला प्राप्ती व्हावी म्हणून काय करायचं नमः म्हणून हे तुझ्या तिथे त्याग करतो. म्हणजे असं समजून घ्यायचं आहे. नुसतं ओम नमः शिवाय म्हणतो तर काय आहे काहीच कळत नाही. पण हे कळल्यावर लक्षात येतं की अरे खरंच त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी त्याच्या चरणी नमः मी नमन करतो म्हणजेच काय समर्पण करतो म्हणजेच त्याग करतो. कारण हा जो शिव आहे तो कसा आहे तो काय असं मर्त्य जीव नाही आहे मरणारा असं नाही आहे. तो कसा म्हटले शनै शनै करोती ददाती इति शंकरः आनंद ददाती इति शंकरः. म्हणजे जो स्वतः आनंद स्वरूप असेल तरच तो आनंद देऊ शकेल ना. आणि असा तो स्वतः कसा आहे आनंद स्वरूप आहे आणि म्हणून तो काय करतो आनंद देऊ शकतो. तर अशा या शंकराला शिवाला पहिल्या प्रकारे काय करायचे तर पूजेच्या माध्यमातून आपण त्याला काय सगळं समर्पण करायचं. पूजा करतो प्रत्येकजण पूजा करतो. आता पूजा करताना आता आज सोमवारच आहे महादेवाचं काय शिवलिंग त्याच्यावर दूध वाहतात पाणी वाहतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत काय आहे आता हे जे काय आहे ही पूजा झाली. आता हे जे आपण त्याच्या काय ओम नमः शिवाय म्हणत वाहतो म्हणजेच काय की हे आनंद स्वरूप परमात्मा मी तुझ्या इथे हे अर्पण करतोय. दूध अर्पण करतोय पाणी अर्पण करतोय बिल्वपत्र अर्पण करतोय फुलं पांढरं फूल शंकरा पांढरं फूल अजून काय काय जे काय असतात सगळं अर्पण करतो. सगळे जातात ना देवळात जातात सगळं सोमवारी जाऊन सगळं पाहतात. पण माहीत नसतं की हे मी अर्पण करतोय. तर असं जे मनापासून काय ते अर्पण करताना मनापासून त्याला अर्पण केलं की त्यावेळेस काय होतं की माझ्या मनामध्ये काय भरलेलं आहे मगाशी आपण राग द्वेष विकार आहेत ते काय होतात त्याच्या अर्पण होत असतात. म्हणून म्हटलेलं की इतकं मनापासून ओम नमः शिवाय करून व्हायचं की त्यावेळेस आपल्या मनातले हे सगळे विकार काय होतात तिथे अर्पण होतात. कारण असं आहे मनामध्ये एका वेळेस एकच राहतं. आता मनापासून त्याचं काय नाम घेत अर्पण करतोय तर ते नामच मनात आहे आणि म्हणून हे जे विकार आहेत ना ते काय होते ते आपसूक काय होतात गळून जातात. म्हणून हे काय
रोज रोज करत गेलं की थोडे 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 विकार काय होतात, असे आपसूक गळत जातात. म्हणून हे पूजेचं हे साधन अत्यंत श्रेष्ठ म्हटलेले, की काही न करत फक्त काय करायचं आहे, मनापासून असं त्याला अर्पण करायचं. तर आपोआप आपल्या मनातले हे विकार गेले की शुद्धता येते. आणि म्हणून काय आहे की मग हे कळतं. आणि म्हणून ओम नमः शिवाय म्हणताना की माझ्या मनातलं हे सगळं काय आहे तुझ्या तिथे अर्पण होऊ दे. काम क्रोध विकार सगळे, आणि त्याच्यामुळे शुद्ध होईल. शुद्ध झालं की त्या मनामध्ये काय होणार आहे, आनंदाचा उत्कर्ष होतो. म्हणजे चित्तशुद्धीसाठी ही उपासना करायची. हे डोक्यामध्ये काय आहे पूर्ण समजून घेऊन ते करायचं आहे, की हे जे करतोय ना त्याच्यामुळे काय होतं, माझं चित्त शुद्ध होतं. आणि माझ्या मनातली आसक्ती, ममत्व, राग द्वेष कशामुळे, याच्याबद्दल आसक्ती आहे म्हणून राग येतो, याच्यावर ममत्व आहे म्हणून तिथे काय होतं, प्रेम होतं. हे सगळं काय होतं आहे की तिथे अर्पण होत जातं. न कळत, म्हणजे मुद्दाम काही करायला मुद्दाम फक्त म्हणून काय पूर्ण मनापासून त्याला फक्त जे काय आपण साहित्य व्हायचं आहे ते मनापासून म्हणत व्हायलं की अशा प्रकारे काय होतं, ही उपासना त्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होतं, वैराग्य संपन्न होतं. असा पहिला अर्थ सांगतात ओम नमः शिवायचा. आणि म्हणून हे का म्हणतोय मी, का वाहतोय, हे आपल्या मनात पूर्ण माहीत हवं की माझं मन शुद्ध निर्मळ होण्यासाठी. म्हणजे काय, कुठली कामना नाही आहे, मन शुद्ध हो. आणि मोठं साधन आहे आपल्याला, सोपं सहज. आता दुसरा अर्थ आपण करणार आहोत, नमहा. नमहाचे 4 अर्थ सांगितले शब्द. पहिलं काय, अशा प्रकारे काय करायचं आहे, मनापासून व्हायलं की मनातले रागविकार गलित होतात पूजेच्या माध्यमातून. दुसरं आता काय आहे की एक सगळं त्याग करायचं. नमाचा अर्थ काय, त्याग करायचं, अर्पण करायचं. मग आता दुसऱ्या पद्धतीने अर्पण करायचं. त्याच्यामध्ये आता हे सगळं विश्व दिसतं आपल्याला. त्याला संस्कृतमध्ये इदम म्हणतात. इदमचा अर्थ मराठीत काय होतं, हा ही हे. हे असं, हे आहे, ही आहे, हे आहे, असं प्रत्येक वस्तूला आपण म्हणतो. मग आता असं जे काय, आता काय विश्वामधलं आता लांबून आली सुरुवात करायची. या संपूर्ण विश्वामध्ये काय काय, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, विविध किती आहे विविधता. हे सगळं काय आहे म्हणजे दिसणारं आणि अदृश्य पण, जे आपल्याला आत्ता डोळ्यासमोर दिसत नाही आहे, पण पुष्कळ आहे विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये अनेक भरलेलं आहे. तर ह्या सगळ्याला इदम म्हटलं जातं. हे हा चंद्र, हे सूर्य, हे आहे, हे ते आहे. म्हणजे काय आहे, हा ही हे सगळं विश्व भरलेलं आहे. थोडं जवळ येतं. मग आता काय लांबचं आपण काय आहे त्याग करतो, ठीक आहे, हे सगळं विश्व भगवंता ते तुझं आहे असं म्हणायला सोपं असतं नाही का, की त्याचा काय माझा संबंध नाही आहे, ठीक आहे, ते ग्रह नक्षत्र सगळे तू केले तुझं आहे. पण थोडं मग जवळ यायचं, कारण त्या विश्वामध्ये आता काय आहे की आणखीन हे जर माझ्या घरातलंच टेबल, खुर्ची, सोफा, हे सगळं उपकरण काय काय सगळं आहे, ते सगळ्या वस्तू सगळ्या ह्या कशा आहेत, हा ही हे इदम आहेत ह्या सगळ्या. म्हणजे त्या माझ्या नाही आहेत ना, या विश्वातल्या अशा आहेत. आता त्याच्यानंतर घरातलं सगळं बघितलं, मग घराचं तर केवढा अहंकार असतो. घर माझ्या मालकीचं, मी देणार नाही, माझंच आहे. मग ते घरसुद्धा कसं आहे, इदम आहे, विश्वातला एक भाग आहे तो. मग त्याच्यावरची मालकी पण काय झाली, विश्वातलाच भाग आहे. मग आता म्हणजे इदमने हे काय काय दाखवलं जातं विश्वातलं हे बघतो आपण. त्याच्यानंतर अजून जवळ यायचं. मग आता माझे काय सगळे नातेवाईक, सगळे सोयरे आपण म्हणतो ना, भाऊ बहीण, आई वडील, मित्र, त्यानंतर हे सगळं ऐश्वर्य, संपत्ती, ह्या सगळ्याचं काय आहे, हे सगळं इदम आहे.
आणि त्याच्याही पुढे आणखीच पुढे आलं की माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझा प्राण, हे पण सगळं कसं इदम आहे. म्हणजे याच्यातून काय झालं, काहीच माझं नाही आहे. हां, पण त्याला मी काय केलेलं आहे, माझं माझं म्हणून काय केलेलं आहे, अगदी कवटाळलं आहे. आणि म्हणून हे सगळं काय आहे, माझ्या मालकीचं नाही, इदम आहे हे सगळं. म्हणून हे जे जे व्यष्टी म्हणून का समष्टी म्हणून सगळं कसं आहे, इदम आहे हे मनामध्ये नीट समजून घेतलं की मग काय होतं की संपूर्ण हा प्रपंचच म्हणजे झाला ना. तो सगळा प्रपंचच कसा आहे, इदम आहे. आणि आपण काय म्हणतो, प्रपंच माझा आहे. आणि म्हणून काय करायचं आहे की कुठलीही गोष्ट आपण आता हे बघितली, या सगळ्या ह्याच्यातलं सूर्यचंद्र जरी लांब बसले ते इदम आहे, तरी जेव्हा काय या सगळ्याचा लय होतो म्हणजे सगळं कल्पाचा अंत होतो तेव्हा ते पण जातात. काही वस्तू कालांतरात जातात, काही तात्कालिक जातात, पण सगळ्या जातात, पण सगळ्या नाशवान आहे. आणि म्हणून ते कसं आहे, अनात्म आहे. म्हणून जे जे इदम म्हटलं जातं ना ते सगळं अनात्म असतं. आणि असं ते कसं बघतो आपण, हे सगळं विश्व स्थिर आहे का, सारखं बदलतं. आत्ता जाता वातावरण पहा, अगदी ऊन असतं आणि बघता बघता पाऊस येतो. बदललं की नाही, काहीच तसंच टिकेल असं काहीच नाही, क्षणाक्षणाला हे बदलतं. असं काही विचार करत करत लक्षात काय येतं की जे त्या सगळ्या हे अधिष्ठान जे आहे, ज्याच्यावर हे विश्व सगळं उभं राहिलेलं आहे, ते अधिष्ठान तो परमात्मा आहे, तो मात्र बदलत नाही. त्याच्यात काहीही बदल होत नाही. आणि तोच काय आहे, शिवस्वरूप आहे. आणि म्हणून असा तो शिवस्वरूप, तो सत्य आहे. आणि तोच काय, सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून काय आहे, हे जे सगळं काय आहे दिसतंय ना, हे सगळं नाशिवंत आहे. आणि म्हणून ह्याचं काय करतो मी, तुझ्या चरणी त्याग करतो. नाशिवंताचाच त्याग करायचा आहे ना, कारण काय, ते मी धरून ठेवलंय ना, म्हणून मला अडथळा आलेला आहे. आणि तेच मी काय आहे, अशा प्रकारे तुझ्या चरणी विचाराने अर्पण करून टाकलं. तर काय होतं, आता अर्पण करायचं म्हणजे काय, त्याच्यावरचा अहंकार आहे तो अर्पण करायचा. वस्तू नाही अर्पण करायच्या, नातेवाईक अर्पण करायचे नाही, घर अर्पण करायचं नाही, त्याच घरात राहायचं आहे, त्याच नातेवाईकांना, त्याच देहाने, त्याच संपत्तीने सगळे. पण त्याच्यावरचा जो अहंकार खूप आलेला आहे, ममत्वाचा, माझेपणाचा, तो अहंकार मात्र काय करायचा आहे की अर्पण करायचं आहे. म्हणजे त्याग काय करायचा आहे हे आता लक्षात येतं आपल्याला. नमहा त्याग करायचा आहे, पण त्याच्यावरच्या अहंकाराचा त्याग करायचा आहे. म्हणून ओम नमः शिवाय म्हणजे हे जे सगळं माझ्या अवतीभोवती आहे त्याचा काय आहे, मनातून मी ते माझेपणाचा त्याचा मी काय करतोय, तुझ्या तिथे त्याग करतो. कारण ह्या इकडे काय, हा प्रपंच आहे, प्रपंचाच्या एका बाजूला काय आहे, अहंकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला परमात्मा आहे. म्हणून ह्या प्रपंचाच्यामध्ये आड काय येतं, म्हणजे परमात्म्याकडे जायला आड काय येतं, तर अहंकार आड येतो. प्रपंच नाही आड येत, काय प्रपंचाचा सगळा अनात्म आहे जसा होत तसं, पण त्याच्यावरचा अहंकार मला काय आड येतोय. आणि म्हणून काय आहे, त्याचा मी काय करायचं आहे, तर त्याग करायचा आहे. कारण काय होतं, हे जे सगळं सत्य वाटतं, माझं वाटतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, हे सगळं द्वैतामध्ये अडकतो. आणि द्वैतामध्ये अडकतो आणि त्याचा परिणाम काय, मी देवापासून वेगळा होतो ना, की मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं, मी सुखी, मी दुःखी. अशामुळे काय होतं, मी हा वेगळा झाला. खरं आहे कसा, त्याचा अंश आहे, पण तो मी वेगळा झालेला आहे. कशामुळे, या अहंकारामुळे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या काय ज्या माझ्या एवढ्या इच्छा आहे, अपेक्षा आहे, भावना आहे, हे सगळं कशामुळे वाटतंय, सत्यत्वामुळे. आणि तेच समजून घेतलं मनाने, विचाराने, की हे सगळं कसं आहे, नाशिवंत, येणारं जाणारं आहे.
की आपोआप काय होतं, देहबुद्धी म्हटलेलं आहे, समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ऐकलेलं खूप असतं पण कशी करायची हे कळत नसतं ना. मग अशा प्रकारे ह्या देहाला धरून मी काय सगळं माझं माझं मी केलेलं आहे, पण तेच खोटं आहे. देहच खोटा आहे. देहाने जे सगळं मिळवलं आहे ते पण कसं खोटं आहे. देह टिकत नाही, जर मिळवले तेही टिकत नाही. बघतो ना आपण की किती सगळं समृद्धी वैभव असतं, पण अशी काय वेळ येते की सगळं जातं. सगळं घरदार सोडून काय करायला लागतं, कसं तरी काहीतरी जीवन जगायला लागतं. ज्यावेळेस असं सुवर्ण सहकारी बँक होती माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ना, किती भरभराटीत होती. पण काय झालं, कशी वाताहत झाली आणि त्याचे जे मुख्य ते जेलमध्ये गेले आणि कसं त्यांचा मृत्यू झाला. सगळं गेलं वैभव, बँक पण गेली, सगळंच गेलं. म्हणजे केव्हा काय होईल ना हे काही सांगता येत नाही. म्हणून खोट्या अहंकाराने राहण्यात अर्थच नाही असं आपल्याला इथे शिकवतात. आणि त्यासाठी पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराज, पसायदान आपण म्हणतो माहिती आहे काय म्हणतो की आणि ग्रंथोपविजये विशेषी होये दृश्यादृश्य विजये. होवारेची म्हणजे काय अर्थ आपल्याला माहीत नसतो. दृश्य आणि अदृश्य म्हणजे जे जे दिसतंय आणि जे जे दिसत नाही आहे ह्या सगळ्यावर काय करायचं, विजय मिळवायचा असं म्हटलंय. आता विजय मिळवायचा म्हणजेच काय, हे सत्य नाही आहे. त्याचं मनातून काय करायची, आसक्ती काढून टाकायची, त्याचं ममत्व काढून टाकायचं. असं वैराग्य संपन्न मन होणं त्यालाच म्हणतात विजय मिळवणं. मग आता काही असं काही आहे, काही अवघड आहे का? पण किती अवघड वाटतं. अहो असं कसं, माझे वगैरे नाही कसं म्हणायचं, माझं घर नाही, माझी मुलं तरी माझी मुलं नाही कसं म्हणायचं, त्यांनी एवढं कर्तृत्व केलं तरी असं कसं नाही म्हणायचं. म्हणायचं व्यवहारात म्हणायला सगळं म्हणायचं, पण मनाने लक्षात घ्यायचं की हे काही शाश्वत नाही आणि काही बरोबर येत नाही आपल्या. म्हणून अशा प्रकारे काय करायचं आहे की हे सगळं अर्पण करायचं. आपण भगवंत हे सगळं तुझं आहे बाबा, तुझं तुला अर्पण. मोकळा झाला आणि असं मोकळं झालं ना इतकं छान वाटतं. हे सगळं घेऊन बसलोय ना आपण, त्याच्यामुळे आपल्याला काय इतकं एक एक आजार येतात, काय काय दुखणी येतात, मनामध्ये काय काय सगळे नैराश्य येते त्याच्यामुळे. पण हे मनातून काढून टाकलं तर मन इतकं छान शांत प्रसन्न, कारण मनाचं सगळं आहे. मनात जेवढी तुम्ही काळजी चिंता करतात मग तेवढे आजार होत असतात. आणि तेच मन तुम्ही पूर्ण काय आहे सगळं ह्याच्यातून काढलं, जे होणार आहे ते होणारच आहे, नाही का, येणारे येणारे जाणारे जाणारे. अशी मनाला हे केलं ना, घडवलं ना, तर काय होतं, अगदी सुखाने जगता येतं. म्हणून गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केलेला आहे. काय म्हटलंय, सर्व धर्मात परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आपण म्हणतात ना गीतेचं सगळे एकादशीला एक म्हणतात, हा श्लोक किती वेळा म्हटला, पण कुठे कळलेला आहे का नीट असं आतमध्ये उलगडलं आहे का? तर इथे उपदेश काय केला आहे, प्रत्येक जीवाला काय उपदेश केला आहे की अरे तू ही सगळी एवढी साधनं गोळा केली आहेस आणि हे सगळ्यांचे आश्रय घेतलेत. काय काय घेतलेत, धनाचा, घराचा, संपत्तीचा, नातेवाईकांचा, मुलांचा, अगदी देहाचा, सगळ्याचा आश्रय घेतला आहे. किती असं की नाही माझे माझे माझे, पण हे सगळे आश्रय जे सांगतात फुटकळ आहे. केव्हा ह्याच्यातला कुठला आश्रय निघून जाईल ना कळणारच नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे असं, कर्तृत्वाचा तर केवढा हे असतो अहंकार, माझ्या कर्तृत्वानं मी एवढं घेतलं. म्हणून कर्माश्रय, धर्माश्रय आणि लोकाश्रय असं सांगतात. कर्माचा खूप अहंकार असतो, धर्माचा मी एवढा धार्मिक, मी एवढं करतो. लोकांचा आश्रय, माझे लोक एवढे सगळे हाताखाली एवढे सगळे, हे सगळे काय कधी बदलतील ना काहीच सांगता येत नाही. आणि मग जेव्हा ते बदलतात ना तेव्हा इतकं दुःख होतं, इतकं वाईट वाटतं, अरे कल्पना केली नव्हती, एवढं हे केलं पण हा असा निघाला. अरे पण तो तसाच होणार होता, तसाच निघणार होता. काय
मी उगाच चुकीच्या कल्पना केल्या आणि त्याच्या आश्रयाने राहिलो आणि मग बघतो आपण मुलं विचारत नाही काय वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं तेव्हा असं वाटतं एवढं भर याच्यासाठी केलं आणि आज त्यांनी हे दिवस दाखवले. म्हणून काय की ते विचारत काय त्याचा आश्रयच घ्यायचा नाही आणि ते खरेच नाही आहे. खरा कुठला आश्रय इथे म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण प्रजो. मला माझा आश्रय घे तू, कारण तो खरा सत्य आहे. काही झालं ना तरी तो भगवंतच आपल्याला सगळ्या ह्याच्यात सहाय्य करतो. म्हणजे असं नाही की तो येऊन उभा राहतो असं नाही, तो अनेक अंगाने अनेक काय कोणाला तशी प्रेरणा देतो, कोणाला बुद्धी देतो, कोणाचे काही करून काय आहे तो अशा प्रकारे मदत करतोच. आपण सगळेजण आपल्या जीवनात अवलोकन किती वेळा आपल्याला अनुभव आलेला पण आहे असा. आणि आपण ते म्हणतो अरे तुम्ही देवासारखे आलात आणि म्हणून आत्ता हे सगळं झालं बाबा, नाही तर कसं काय झालं असतं असं म्हणतो ना. पण त्याला बुद्धी देणारा तो होता, त्यांनी त्याच्याकडून हे काय हे करून घेतलं. म्हणून काय म्हणायचं की तो सत्य आहे आणि त्याचा आश्रय घे. आता किती वेळा काय होतं हे सगळे आश्रय असं लक्षात येतं ना की काय हे लोक काही सांभाळत नाही, करत नाही, काही नाही. मग काय करतो मनुष्य, देवाला साकडं घालतो ना सारखं, यांना साकडे घाल, त्यांना घाल, त्यांना साकडे घाल, अरे बाबा हे होऊ दे, माझं ते काम होऊ दे, माझं तसं होऊ दे. आता त्याच्या माध्यमातून म्हणजे आधी काय आहे ह्या सगळ्या माध्यमातून इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला लौकिकातल्या, ते काही झालं नाही. मग देवांना साकडं घालून इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पण किती वेळा असं होतं की नाही तर देव पण नाही काही करत, त्याच्याकडे तेवढंच सामर्थ्य आहे. गीता आपल्याला सांगते प्रत्येकाजवळ जेवढंच तेवढंच तो देऊ शकतो, तर तुम्ही काही त्याच्याकडे साकडं नाही देऊ शकत तो. म्हणून या अनेक देवतांच्या या उपासना आहेत त्या सगळेजण करतात कशासाठी, माझ्या प्रपंचात सगळं नीट व्हावं म्हणून. आणि म्हणून असं म्हणते की माझ्या बुद्धीने काय प्लॅनिंग केलं आणि मी देवाला साकडं घालून माझं हे सगळं काय करून घेतलं. हा जो सगळा अहंकार आहे ना तो काय झालं पाहिजे पूर्ण त्याच्या ठिकाणी समर्पण करायचं. किती वेळा असं होतं की इतका हतबल होतो की काय एवढं त्या आता म्हटलं एखादा देवीचा खूप भक्त होता, इतकी त्याची आराधना देवीचं करायचा, पण काय झालं त्याचा एकुलता एक मुलगा गेला. इतका चिडला त्याने, नवरात्रामध्ये देवीला साडी चोळी सगळं छान केलं होतं आणि पुढे 1-2 महिन्यांनी असं झालं त्याने जाऊन त्या देवीच्या अंगाची साडी काढून घेतली. घडलेली गोष्ट. कारण का, कारण अशा प्रकारे काय आहे त्याला असं वाटतं की हे याच्यामुळे होतं, असं नसतं. देव काही करू तुमच्या प्रारब्धाच्या पुढे देव पण ह्या सगळ्या देवता काही करू शकत नसतात. तर म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे आपण काय करायचं आहे की अनन्य भावाने हे सगळे आश्रय त्याग करून त्याचा आश्रय घ्यायचा आहे. हे सगळं दिसणार नाशिवंत त्याचा अहंकार काढून काय आहे शांत मनाने ओम नमः शिवाय असा जप करायचा. किती वेळा असं होतं की किती लोक जप खूप करतात. किती जण, एकदा बाई आले तर म्हणे अहो मी ना स्वामी समर्थांचा 6 लाख जप केला आणि माझं ते काम झालंच, स्वामींना मी साकडं घातलंच होतं, स्वामी करतातच. अशा प्रकारे काय आहे हे सगळं अशा प्रकारे चालतो. खेळखंडोबा म्हणतो ना तसा चालतो. पण जर काय एखाद्या निष्ठेने जर करत राहिलं, जरी त्या देवामध्ये खूप श्रद्धा आहे आणि तो नुसतं म्हणजे हे मिळावं असं नाही, पण श्रद्धेने त्याच्याबद्दल करत राहिलं तर काय होतं, अशी तो भगवंत कृपा करतो. किती जण काय असतात खूप देवाचं करतात. आता काही हे भौतिक नको आहे, पण असं वाटतं अरे आता ना मला काय करावं, देवाने स्वर्गात न्यावं, अशा किती वेगळ्या इच्छा असतात प्रत्येकाच्या. म्हणून तो खूप दान धर्म तीर्थयात्रा सगळं करत राहतो. कोणी काय म्हणतात की अरे मला नेताना त्यांनी बरोबर सांभाळून द्यावं, जास्त त्रास होऊ नये, म्हणून काय करतोय आपण हे सगळं देवाचं करावं.
अशा वेळी काय करत राहतात, पण तो देव इतका कृपाळू आहे, इतका दयाळू आहे ना, तो काय करतो, करतोय ना. मग गीतेमध्ये काय म्हटले, 4ही भक्त स्वीकार केले हां, की करतोय ना, काही करतोय ना, की मग त्याचं मनच असं करतो देव, की त्याच्या मनामध्ये आता या अपेक्षा संपवून टाकतो, निष्कामता त्याला देतो. म्हणून पण काय आहे की करत राहावं, त्याचं मनापासून काय आहे की अशा प्रकारे करत राहावं. म्हणून की पूजा करा, सेवा करा, हां, की कामना पूर्ण करण्यासाठी का होईना पूजा करा, पण ती इतकी मनापासून करा की त्याच्यातून काय होतं, अशी बुद्धी प्राप्त व्हायला लागते. संकट निवारण होऊ दे म्हणून पण इतकं मनापासून करायचं असं म्हटलेलं आहे. की अशा प्रकारे ही सगळी काय म्हटलेली आहे की आपल्या मनामध्ये येणारे अहंकार हे आपोआप काय होतात, हळूहळू विसर्जित होतात. अशी भगवंत बुद्धी द्यायला लागतो. कारण काय, मनापासून त्याच्या तिथे रोज थोडं थोडं अर्पण होत जातं. आता तिसरा अर्थ आपण बघणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे ह्या उपासनेतून लक्षात काय घ्यायचं की वैराग्य येतं आणि चित्त शुद्ध होतं. आता वैराग्य म्हणजे ही जी सगळी आसक्ती आहे ती आपोआप कमी व्हायला लागते. आणि मग मन कसं व्हायला लागतं, सत्वगुणांनी संपन्न व्हायला लागतं. जसं जसं ही आसक्ती ममत्व कमी होतं ना, तसे सत्वगुण वाढायला लागतं. आणि सत्वगुण वाढतो तसंच मन कसं होतं, जास्त जास्त शुद्ध निर्मळ. कारण सत्वगुण काय करतो, जास्त मनापासून ही सगळी उपासना करून घेतो. तोच खरा आश्रय आहे. हे आतमध्ये काय होतं, पूर्ण पटायला लागतं. म्हणजेच काय होतं, अज्ञानाची निवृत्ती होते की हे सगळं दिसणारं सत्य नाही आणि सत्य तोच आहे. आणि अशा प्रकारे नमः शब्दाचा पुढचा अर्थ आपण बघूया. म्हणजे हे सगळं मंत्राच्या साहाय्याने काय होतं, हळूहळू हे सगळं त्याग होत जातं आपोआप. तिसरा अर्थ नमस्कार असं. नम म्हणजे आपण म्हणतो नमस्कार म्हणजे काय, प्रणाम, म्हणजेच काय समर्पण. तर आणि परत काय म्हण, शरणागती. एवढे सगळे नमाचे अर्थ होतात. तर आता मनामध्ये अशी काय आहे, नमस्कार करताना ही अवस्था आली पाहिजे. दैन्यावस्था त्याला म्हणतात, दीनता. रे भगवंता, आता कोणी पण पाहता आपल्याला मनापासून नमस्कार केला म्हणजे काय, सगळं अहं टाकून. किती जण करत नाही बरं, हा नळका आहे यांना काय नमस्कार करायचा. पण वारकरी म्हणून प्रत्येकाला असं दिसला की नमस्कार. त्याच्याने काय होतं की अशा आतमध्ये अंतःकरणात आपल्या एक दैन्य अवस्था असते, एक अशी जाणीव येते की काय आहे, तिथे तिथे वागतोय मी, म्हणजे माझा अहंकार बाजूला होऊन तिथे काय होतंय, मी वागतोय. आणि म्हणून काय होतं की हळूहळू अंतःकरणामध्ये आपोआपच काय येते, जेवढ्या वेळ नमस्कार करतो तेवढ्या वेळ काय होतं, आपला अहंकार तिथे गलित होतो. आणि आपोआप अंतःकरणामध्ये एक अशी दैन्य अवस्था, त्याला दीनता म्हणतो. अहंकार गेला की दीनता येत असते. आणि म्हणून असं तो शब्दाने म्हणजे नमस्कार करता म्हणतो ना, अरे महादेवा मी काय आहे, कशासाठी तुला नमस्कार करतोय, हे जर कळलं असेल की मला अशी दैन्य अवस्था येऊ दे, माझ्या अंतःकरणातला हा सगळा अहंकार तुझ्या चरणी विसर्जित होऊ दे. आणि असं इतकं किती वेळा आपण मनोभावाने इतकं करतो ना नमस्कार, अगदी व्याकुळ, अरे देवा बस आता तुझं दर्शन होऊ दे. असं पण किती जणांचं जसं जसं ज्याच्या मनात हे पटत जातं ना तसा तो म्हणत असतो. म्हणून ही नमस्कार हे काय फक्त शरीराची क्रिया नाही आहे, हे मनातले भाव असतात. काय मनापासून अशी काय आहे, आतमध्ये अशी येते, अशी प्राप्तता होते की मला आता हे सगळं तुझ्या चरणी, मला असं काय अगदी खूप तुझ्या मी अगदी शरण आलेलो आहे, हे सगळं तुझ्या तिथे समर्पित होऊ दे. आणि मग स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार हा सगळा जसा गलित होत जातो ना, तशी आपोआप
अंतःकरणात एक दैन्य अवस्था येत जाते आणि भगवंताला ती खूप प्रिय आहे. का ही आहे करायची आहे मनापासून, म्हणून असा नमस्कार का करायचा की जसा अहंकार गेला आणि असा जो मनुष्य अगदी दीन होतो ना, तो भगवंताला खूप आवडतो. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे काय होतं की तो सगळा मी अहंकार माझ्यामध्ये सगळा ठेवलेला आहे ना, आणि वास्तविक काय होतं की जेवढं जेवढं मिळवतो ना आपण, आता काही काही छोट्या छोट्या कारणाने काही काही येत असतं, कोणाला काही कामं होत असतात, कोणाला काही प्रसिद्धी मिळते, कोणाला काही असं होतच असतं. त्याने तो अहंकार आणखीन वाढत असतो. आणि वाढता वाढता म्हणतो ना की असं हे प्रपंच असं आहे की तो कायम टिकत नसतो, कधीतरी त्याला टाचणी लागतेच. फुगा कसा आपण फुगवतो पण एका हद्दीपर्यंतच फुगतो ना, आणि तरी पुढे फुगवायला गेलं तर काय होतं, फट्ट फुटून जातो. तसा हा अहंकार आहे. आणि म्हणून काय करायचं आहे की क्षुल्लक प्रसंगाने तो आपला अहंकार जातो आणि इतकी कशी तरी वाताहत होते. आणि त्याच्यासाठी इथे सांगतात की भगवंताच्या तिथे रोज नमस्कार करून काय करावा, त्याच्या तिथे तो सगळा अर्पण करावा. की माझं हे कर्तृत्व नाही, अर्पण करायचं म्हणजे काय की हे सगळं माझ्या कर्तृत्वाने नाही झालं, तुझ्या बुद्धीने झाले. हे यश कीर्ती हे सगळं ना तुझ्यामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून ते सगळं तुझं आहे. अशा पद्धतीने मनामध्ये काय आहे होत गेलं की तो काय होतो की आपोआप त्याच्या अंतःकरणात अशी शरणागती अवस्था येते, त्याचे अहंकार गलित होतात. नाही तर आपल्याला म्हणजे दैन्य अवस्था येण्यासाठी हे सांगितलेलं आहे नमहा. असं आता उदाहरण आहे द्रौपदीचं उदाहरणात आपण बघितलं की तिला जेव्हा दुःशासन हे सोडून आणतोय त्यावेळेस तिला इतकं असं हे होतं की एकदम ती येते सभेत पण ती याचना करते, भीष्माचार्य, कृपाचार्य, त्यानंतर द्रोण, सगळ्यांना सगळे माना खाली घालताय, काहीच नाही कोणी करत. तेव्हा तिला आपण अरे माझे पती किती बलवान आहेत, त्यांच्याकडे याचना करते, त्यांच्याकडे बघते पण खाली माना घालतात. म्हणजे काय होतं त्यावेळेस तिला कळतं अरे कोणीच नाही आपल्याला संरक्षण करू शकते. आणि तेव्हा ती कृष्णा त्या क्षणाला तो धावत येतोय, का जेवत असतो पण धावत येतो आणि तिला वस्त्र पुरवतो. असा भगवंत हे याच्यातून आपल्याला लक्षात येते की ह्या सगळ्यांचा आपल्याला काय अहंकार असतो पण कुठलाही काय आहे कामात येत नाही. म्हणून तोच फक्त काय असतो कामाला येत असतो. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे सगळं काय आहे हे सगळं अर्पण करून टाकावं तर आपल्या अंतःकरणाची श्रेष्ठ अवस्था प्राप्त होत असते. त्याला दैन्यावस्था म्हणतात. त्यालाच काय म्हणतात की अहंकाराचं समर्पण. कारण हा अहंकार होऊ देत नाही बरं, समर्पित होऊ देत नाही. इतका तो बलवान असतो की सहजासहजी तो अर्पण होऊ देतच नाही. आणि म्हणून काय रोज अशा प्रकारे त्याला सगळं अर्पण आहे, तुझं आहे, तुला अर्पण. म्हणून आपण म्हणतो ना रोज काय रात्री म्हणावं अरे आजचे जे जे काय सगळं झालं ना ती सगळी तुला मनापासून अर्पण. म्हणजे मग चांगलं वाईट जे झाले त्याचा अहंकार आपल्या इथे उरत नाही, कारण ते त्याला सगळं काय केलं आहे अर्पण करून टाकले. अशा प्रकारे हळूहळू काय असतं दैन्यावस्था अंतःकरणाचीही येत असते. आता पुढे आपण अजून हे बघणार आहोत की शेवटचा आपण एक अर्थ बघणार आहोत आता की शरणागती जी म्हटलेली आहे, व्याकुळता म्हटलेली आहे, त्याच्यामध्ये न महा न आणि म हे दोन अक्षर येतात त्याच्यामध्ये बरोबर. म्हणजे न म्हणजे न आणि म म्हणजे काय विकार, सगळ्या विकारांचा अभाव असं या न महामध्ये सांगितलं जातं. आता विकार कोणाला आहे, शरीराला आहे. शरीराला किती 6 विकार म्हटले, अस्थि जायते वर्धते असे हे 6 विकार आहेत. इंद्रिय पण सारखी विकारी होतात, मन पण सारखं विकारी होतं.
आणि म्हणून हे सगळे जे विकार आहेत ते कुठे करायचे अर्पण? त्याच्या ठिकाणी नमः, म्हणजे हे विकार जो अविकारी आहे त्याच्या तिथे अर्पण करायची. आता पण तो करणार कसं? म्हणून तो सगुणात आलाय ना. आणि सगुणाच्या तिथे म्हणून त्या मूर्तीत शंकराच्या काय आहे, आपण त्या शिवलिंगाच्या तिथे काय करत आहे, सगळं नमः अर्पण करता येतं. कारण आहे तो परमात्मा निरुपाधिक, पण तो सगुणात आलाय त्याच्यामुळे त्याला काय आहे, हे सगळे विकार अर्पण करता येतात या सगळ्या सामुग्रीच्या माध्यमातून. आणि म्हणून समजून काय घ्यायचं आहे की असा तो कसा आहे, खरा 3 गुणांच्या पलीकडचा आहे. अथर्वशीर्षात म्हणतो की नाही, तम गुणत्रयातीता, तू 3 गुणांच्या पलीकडचा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून मी तुला काय करतोय, वारंवार नमस्कार करतो. कारण कशासाठी? म्हणून शेवट या नमःचा असं शंकराचार्य सांगतात की याच्यातून आपल्याला असं सूचित होतं की हे सगळं त्याच्या ठिकाणी अर्पण करायचं. सुरुवातीला बघितलं, कारण का तो आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंदाची मला प्राप्ती होण्यासाठी मी हे सगळं काय आहे, तुझ्या ठिकाणी हे सगळे विकार, कारण मनातले विकार, मनातला अहंकार, मनातले कर्तृत्व हे सगळं आड येते. आणि ते रोज अशा प्रकारे काय आहे, मंत्राचं जप करत करत असं समजून त्याच्या ठिकाणी काय करायचं, अर्पण करत जायचं. आणि कारण का की माझ्या जीवनाची कृतार्थता होणार आहे त्याच्यामुळे. हे जे माझ्याकडे आहेत ना त्याच्याचमुळे काय होतं, पुन्हा पुन्हा मी या सगळ्या प्रपंचात अडकतो. आणि म्हणून हे लक्षात घेऊन मनापासून असा मंत्र समजून काय आहे त्याच्या ठिकाणी हे सगळं अर्पण करत गेलं की इच्छा एकच ठेवायची की काय आहे, दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे, मन मंदिर में ज्योत जगाओ घट घट वासी रे. मनरूपी मंदिरांमध्ये तुझं दर्शन व्हावं यासाठी मी हे तुझ्या चरणी हे सगळं अर्पण करतोय. अशा भावाने ह्या मंत्राचं काय आहे, अशा प्रकारे रोज समजून जप केला की काय होतं, त्याच्या दर्शनाचा लाभ होतो. आज आपण हे सगळं शिवाच्या चरणी अर्पण करूया आणि इथे थांबूया. ओम नमः शिवाय.